निमित्ताने माझं असं येतं की गिग इकॉनॉमी भारतीय तरुणांचं शोषण करते का त्यांना सक्षम बनवते. तर पहिल्यांदा मी थोडक्यात सांगते की गिग इकॉनॉमी म्हणजे अशी अर्थव्यवस्था आहे ज्याच्यामध्ये कायमस्वरूपी नोकरीऐवजी तात्पुरत्या स्वरूपाचे किंवा स्वतंत्र कामाचं प्रमाण अधिक असतं. म्हणजे त्याच्यामध्ये अशा व्यक्ती येतात ज्या फ्रीलान्सर असतात किंवा टेम्पररी वर्कर आपण ज्याला म्हणतो, त्या प्रकारच्या व्यक्ती ह्या गिग इकॉनॉमीमध्ये इन्क्लूड होतात. खास आहे की आपल्याला गिग इकॉनॉमीमध्ये तरुणांना सक्षम करण्यासाठी एम्प्लॉयमेंट ऑपॉर्च्युनिटी उपलब्ध होत आहे. जसं की लाखो तरुणांना रोजगार मिळत आहे, जसं की स्विगी, झोमॅटो, ब्लिंकिट वगैरे यांसारख्या ज्या वेबसाईट आहेत यांद्वारे तरुणांना सक्षम करण्यासाठी ऑपॉर्च्युनिटी उपलब्ध होत आहे. अशा ऑपॉर्च्युनिटी उपलब्ध झाल्या तरी ह्या जॉबमध्ये कुठली सिक्युरिटी नाही आहे हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. आज मला एखाद्या कंपनीने डिलिव्हरी बॉय म्हणून अपॉइंट केलं तर उद्याचा मला भरोसा नाही आहे की मी त्याच कंपनीमध्ये त्याच जॉबवर असणार आहे. हा सगळ्यात मोठा ड्रॉबॅक आहे गिग इकॉनॉमीचा की कुठल्याही दिवसाची आपल्याला काहीच गॅरंटी नाही आहे आणि त्याच्यामध्ये इन्कमवर सुद्धा कुठलाच कंट्रोल नाही आहे, कुणाचाच नाही आहे की तुम्हाला त्या कामासाठी किती पैसे दिले गेले जावे ह्याच्यावर काही कंट्रोल नाही आणि इरेग्युलर इन्कम होतं गिग इकॉनॉमीमुळे. म्हणजे मला आजच्या कामासाठी आज पैसे मिळाले तर तेच काम माझ्याकडे उद्या असेल किंवा ह्या कामासाठी मला उद्या पैसे मिळतील याची कुठलीही गॅरंटी नाही आहे. त्यामुळे किती ऑपॉर्च्युनिटी वाढल्या तरी त्यातून एक इम्बॅलन्स क्रिएट करायचं काम ही ऑपॉर्च्युनिटी करतात. फ्लेक्सिबिलिटी आणि फ्रीडम स्वतंत्रता आणि लवचिकता म्हणजे दिवसभर कसे कामाचे तास, कामाची वेळ, कामाची निवड करण्याची स्वातंत्र्य असते. जसं की आपल्या कॉन्स्टिट्यूशनमध्ये आर्टिकल 19 क्लॉज G मध्ये सांगितले की ऑल सिटीजन्स शॉल बी हॅव द राईट टू प्रॅक्टिस एनी प्रोफेशन ऑर कॅरी ऑन एनी ऑक्युपेशन, ट्रेड ऑर बिझनेस. याद्वारे आपल्याला कुठं पण भारतामध्ये कोण म्हणजे असं अडवू शकत नाही की बाबा तुम्ही काहीतरी नवीन करणार असाल तर यासाठी ऑपॉर्च्युनिटी तरुणांना उपलब्ध होत आहे. या ऑपॉर्च्युनिटी उपलब्ध झाल्या तरी सुद्धा कामाची वेळ खूप अनिश्चित आहे. आपण एका बाजूला म्हणतो की मला पाहिजे तेवढ्या वेळ मी काम करेन, पण ज्या वेळेला आपण एखाद्या व्यक्तीसाठी काम करतो आपण इनडायरेक्ट त्याचे लेबर होतो. तो म्हणेल की मला ह्या वेळेत मला हे काम कंप्लीट करून पाहिजे तर मला त्या वेळेत करून द्यायला पाहिजे. मग मी असं म्हणू शकत नाही रात्रीचे 11 वाजले 12 वाजले. तीच गोष्ट परमनंट जॉबमध्ये अशी होते की मी 9 वाजता गेलो, 5 वाजता घरी आलो, ऑफिशियल टाईम सोडून तुम्ही मला कुठल्याही वेळी काही सांगायचं नाही. ही गोष्ट आपण अशा प्रकारच्या फ्रीलान्सिंग कामामध्ये आपल्याला मिळत नाही ही ऑपॉर्च्युनिटी. त्यामुळे वर्कलोड जास्त असतो तसं बघायला गेलं तर. जो आपल्याला वाटतं की मी कधीही काम करेन त्यामुळं मला फ्री टाईम असेल तर आपण एखाद्या माणसाच्या आज्ञेत असेल. जसं की आपलंच प्रोफेशन हे त्याच्यासाठी बेस्ट एक्झाम्पल आहे. वकील लोकांना कामाचा टाईम नाही आहे. मी माझ्या क्लायंटला 11 वाजता पण भेटणार आहे, रात्री 10 वाजता पण, 7 वाजता पण, त्याला काहीच मर्यादा नाही आहे. तर किती वेळेत किंवा कामाचं टाईमचं म्हटलं तरी सुद्धा त्याचा ताण आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे इट डिनायज द वर्कर्स फंडामेंटल राईट लाईक मिनिमम वेजेस, सोशल सिक्युरिटी किंवा ह्युमन वर्किंग कंडिशन जे आपल्याला आर्टिकल 21 किंवा 14 सांगतं की तेच काम जर मी फ्रीलान्सर म्हणून करत असेल आणि तेच काम जर एखादी व्यक्ती एखाद्या कंपनीचा एम्प्लॉई म्हणून करत असेल तर आम्हाला दोघांना समान ट्रीटमेंट द्या. ही गोष्ट कायद्याने अजून सुद्धा होत नाही. गिग वर्कर्सच्या बाबतीत अन्याय होत आहे. गिग इकॉनॉमीमध्ये तसेच स्किल डेव्हलपमेंट पण तरुणांना होत आहे. जसे की त्यांचे बेरोजगार जे तरुण असतात त्यांचे स्किल डेव्हलपमेंट वाढते. म्हणजे त्यांना टाईम मॅनेजमेंट कसे करावे याचे पण कौशल्य वाढत जाते. परत डिजिटलमध्ये त्यांना म्हणजे काही नसेल मोबाईल ऑपरेटिंग म्हणा वगैरे ग्रामीण भागात एकदम दुर्लक्षित एरियामधले जे आहेत त्यांना मोबाईल यूज वगैरे कॉम्प्युटर यूज हे सगळे बेनिफिट होत आहेत. परत ग्राहकांशी थेट संवाद असल्यामुळे त्यांना आत्मविश्वासात एक प्रकारे वाढ होत आहे. स्किल डेव्हलपमेंट गिग वर्करसाठी खूप
म्हणजे भारतीय तरुणांना अदर कंट्रीमध्ये पण कामाची रोजगाराची संधी मिळू शकते. जसे की फिवर हे गिग इकॉनॉमी बेस्ड मार्केट प्लेस आहे आणि अपवर्क हे एक ब्रॉड जॉब बोर्ड आहे, प्रोजेक्ट मार्केट प्लेस आहे. आणि आपल्या इंडियन तरुणांना बाहेरील अदर कंट्रीमध्ये पण सेवा देण्यासाठी व आपली इंडियाची इकॉनॉमी वाढण्यासाठी मदत करत आहे. पण ज्या वेळेला आपण इंटरनॅशनल सेवा देतो त्यावेळेला आपण आपला काही डेटा शेअर करतो, आपण आपली पर्सनल माहिती शेअर करतो किंवा त्यांच्याकडून पैसे देण्यासाठी आपण जीपे नंबर करतो किंवा अकाउंट नंबरच्या गोष्टी शेअर करतो. त्यांना मिसयूज झाला तर मी न्याय मागायचा किंवा कुठे दाद मागायची त्याविषयी अजून भरपूर कन्फ्युजन आहे. कुठलं न्यायालय असेल कुठे मी सांगणार आहे, मी प्रूव्ह कसं करणार आहे की आमचं हे ठरलं होतं का असं. तर यामध्ये भरपूर लूपहोल्स आहेत की ज्यामुळे आपल्याला त्याचा फटका बसू शकतो. जसं की आपण बघू की गिग वर्कर्सना स्टेट गव्हर्नमेंट पण काही मदत करत आहे की काही सबसिडी, इन्शुरन्स योजना, जसे की ई श्रम कार्ड योजना. या ई श्रम कार्ड योजनेमध्ये तरुणांना असंघटित कामगारांसाठी असंघटित कामगारांनी गिग वर्कर पण त्यामध्ये येऊ शकतात. त्यांच्यासाठी फ्रीमध्ये ई श्रम योजना रजिस्ट्रेशन करू शकतात. त्यामध्ये इन्शुरन्स फी तुम्हाला 2 लाखापर्यंत इन्शुरन्स क्लेम कव्हर होऊ शकतो, लाईफ इन्शुरन्स. परत दुसरी योजना म्हणजे प्रधानमंत्री जन आरोग्य योजना. त्या योजनेमध्ये पण सरकार तुम्हाला इन्शुरन्स कव्हर करू शकते. जसं की ते 5 लाखापर्यंत तुम्हाला बेनिफिट मिळू शकते. समजा incident वगैरे काही झालं तर. सरकारने एखादी योजना आणलं आणि ती लोकांच्यामध्ये त्या प्रकारे राबवली जाणं त्याच्यामध्ये युनिव्हर्सल सोशल सिक्युरिटी किंवा त्यांचं इम्प्लिमेंटेशन हे भरपूर मुद्दे येतात की सरकारच्या स्कीम त्या लोकांपर्यंत पोहोचणं. आज 2025 आहे, आज इतकं आपण प्रगत झालो तरीसुद्धा आपला कल काहीही शिकलं तरी MPSC UPSC करून सरकारी नोकरी मिळवायचं आहे. कारण महत्त्वाचं आहे की पेन्शन मला मिळणार आहे, PF मला